हा व्लॉग आम्ही 8 तारखेला शूट केलाय, पण ज्या दिवशी तुम्ही बघताय त्या दिवशी गुढीपाडवा आहे. तर तुम्हाला सगळ्यांना गुढीपाडव्याच्या आणि नूतन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. हे पहिलं इंजिन आहे आणि डब्बा पण काढला तो. आता पुढचा 12 डब्याचे लोकल ना, अजून त्याला लागून दुसरा डब्बा. आता हा कितवा झाला डब्बा? दुसरा. कसे करू शकतो? जेवढे इथे राहतील तेवढे तर कर आधी. आता इथे तिसरा काय, विंडोज काढायच्या छोट्या छोट्या. त्यावर स्टार कोणी काढलाय? जेव्हा समर वेकेशन नव्हतं ना, तेव्हा मला टीचरने दिलं. अच्छा. आणि मी टिफिन संपवलं. पण तुला वॅकेशन लागून भरपूर दिवस झाले. जेव्हा माझी स्कूल चालू होती ना, का तुम्ही खेळताना काढलात आता? सर त्याने स्वतः का स्वतः काढला? तर तो अंघोळी करून घे पटकन. सर अंघोळ फ्रेश हो. मस्त काढते मी ट्रेन. अंघोळ करून घे आणि मग बाकीचं पुढे ड्रॉइंग कर. हा आई, आता माझं बाकीचं राहिले. हा, आता एक काम कर, पावडर वगैरे लावते तुला. ठीक आहे. आणि मग तू परत कलर करायला बस. ठीक आहे. नाकात जाते ना पावडर. हा. मग काय येते? सर्दी. हाय. झालास का फ्रेश? हो. बाकीचं पण राहिलंय ट्रेनचं. आता ते तू करणार का कम्प्लीट? ते रॅक दगड प्लॅटफॉर्म नंबरचं वरती जायचंय. कुठच्या क्लॉकला, सकाळचा की संध्याकाळ? अच्छा. नाही. हाय, हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? आय होप सगळे मजेतच असाल. मस्त मॉर्निंग झालेली आहे. आज थोडंसं रुटीन राहू पासून सुरू झालंय, कारण तो सुद्धा सकाळी आज लवकर उठला. सो त्याचं अंड खाणं झालंय, दूध वगैरे सुद्धा झालंय. राहूला फ्रेश सुद्धा केलंय आणि तुम्ही बघितलं असेल आज त्याचा ड्रॉइंग मूड आहे. सो आज तो ट्रेन काढतोय आणि मी सुद्धा मस्त फ्रेश झाली आहे. आणि आता बाकी पुढच्या कामांना लागणार आहे. उद्या आहे गुढीपाडवा. सो जरा घरातली सगळी आवरावर सुद्धा करायची आहे, बाहेर सुद्धा जायचंय. सो आता एक एक कामांना लागते मी पण. देवाची पूजा करायला घेते मी आता. आणि जसं मगाशी म्हटलं की गुढीपाडवा आहे उद्या, तर आईने एकीकडे देव वगैरे सगळं घासून ठेवलंय. मी पटकन पहिले पूजा करून घेते आणि मग पुढच्या कामांना लागते. देवाची पूजा झाली आहे माझी करून. छान प्रसन्न वाटतं एकदा पूजा झाली की. आणि आता मी जरा लंचच्या तयारीला लागते, कारण आज जरा सकाळी उठल्यापासून आम्ही आवरावर करायला घेतली आहे. आईने थोडं सगळं झटकून ठेवलं आहे, माझी भांडी घासून झाली आहे. पण मी आधी लंचच्या तयारीला लागते, कारण या सगळ्या कामांमध्ये वेळ कधी जातो कळत नाही आणि मग जेवायला सुद्धा उशीर होतो. सो म्हटलं एकीकडे आता आधी लंच करून घेऊया आणि पुढच्या कामांना लागते. सो आज सिंपल वरण भात, बटाट्याच्या काचऱ्या, राऊसाठी मला खिचडी सुद्धा करायची आहे. सो एकीकडे कुकर लावून घेते आणि पुढची कामं करायला घेते. पुष्कर, गोडवरण भात चालेल ना तुला पण? आणि काचऱ्या करते त्याच्याबरोबर. चालेल. अरे थोडासा कमीच लावते आज. कालचा पण थोडासा ना फ्रीजमध्ये ठेवलेला तो होईल. एक हा लावते आणि वरण पटकन फोडणीला टाकते. ऊन जरा आणि पुष्कळ कमी झालं की लगेच बाहेर जाऊनच येऊ. तोपर्यंत माझं हे पण सगळं आवरेल. राहू म्हणतोय की मी नाही येत, आजीकडे थांबतो. ऐक ना, काय म्हणते, बोल ना. उद्याचं गोड काय? तेच मी आता पुष्करला म्हणतेय संध्याकाळी बाहेर पडूया, कारण तोरणं वगैरे पण आणायचे. आणि ते बंगाली मिठाई किंवा नाही तर मग उद्या सकाळी, आज सोमवार. पण बंगाली मिठाईचं मी आता जस्ट गुगलवर सर्च केलं. आज सगळी मिठाईची दुकानं बंद आहेत. तेच ना, सोमवार काय करूया?
बघू संध्याकाळी एक राऊंड मी आणि पुष्कर बाहेर मारणार आहोत. काही तिथे आपल्याला आवडलं आम्हाला तर घेऊन येतो. और नाही तर उद्या सकाळी पाडवा आहे मंदिरातून आमरस हा माझ्या डोक्यात सुट्टच आहे पण बघूया दुकानं. हा बरं ऐक ना, मी भात लावलाय, वरणाला फोडणी देते, काचऱ्या करते, आंबा चिरते. चालेल ना? अगदीच ना? काहीच थोडंसं दूध एकीकडे गरम करते, दही आणि दही दूध भाई लावलं काय किती वरण भात, त्याच्यात गोडवरण भात. पुष्कर पण म्हणाले मी गोडवरण भातच खाईन आणि काचऱ्या. एकीकडे मी दूध तापवायला ठेवलंय, राऊसाठीची खिचडी लावून झाली आहे, वरण भाताचा कुकर सुद्धा लावलाय आणि थोडंसं मला आणि आईला दही दूध भात आणि काचऱ्या हे फार आवडतं. सो तो प्लॅन आहे म्हणून दूध एकीकडे तापवायला ठेवलंय. आंबा आहे मस्त तयार झालाय, तो सुद्धा आम्ही आता कापून घेणार आहोत आंबा. सो असं एकीकडे झालंय. पुढची कामं, मला भांडी सुद्धा घासायची आहेत, रुटीन सुरू आहे, कामं सुद्धा सुरू आहेत. माझं आणि आईचं एक चाललंय की उद्या गुढीपाडवा आहे, सो स्वीट काय आणायचं. आणि नेमका झालंय असं की आलाय सोमवार, त्याच्यामुळे दुकानं बंद असतात, पण तरी मी आणि पुष्कर बाहेर जाणार आहोत. सो आम्हाला आणि आमच्या इथे थोडीशी बंगाली मिठाई फार आवडते. बघू काय स्वीट मिळते ते, ती सगळी संध्याकाळी आम्ही तयारी करणार आहोत. आता रुटीन सुरू आहे. मला 1 पॉइंट देणार, एकच मी आलो. तर ऑलमोस्ट सगळा स्वयंपाक रेडी केलेला आहे आणि तरी जेवायला अजून 1-1.5 तास आहे आम्हाला. पण तोपर्यंत बाकीची कामं आवरून घेते. जरा भांडी वगैरे लावून ठेवायचे आहेत, कपडे वाळत घालायचे आहेत, कपड्यांच्या घड्या सुद्धा करायच्या. सो ते सगळं पटापट करून घेते आणि नंतर मग जेवायला बसू. आणि जसं मगाशी मी तुम्हाला म्हटलं, आई आमच्यासाठी दही दूध भात कालवणार आहे. जरा वेगळ्या प्रकारचा ती करते, काजू, उडदाची डाळ, कोथिंबीर आणि त्याला फोडणी देते. सो ती आता तो कसा बनवते हे आपण बघूया. एकीकडे तिची फोडणीचीच तयारी सुरू आहे. दही भात, याला दही बुत्ती असेही म्हणतात. कधीतरी अगदीच वरण भात नको असेल तर हा एक प्रकार खूप छान लागतो. आमच्याकडे मला आणि आईला खूप आवडतो आणि करायला सुद्धा सोपा आहे. भातामध्ये थोडंसं दही, दूध आणि मीठ घालून आधी आईने भात कालवून घेतलेला आणि वरनं त्याला आता आई फोडणी देणार होती. सो फोडणीसाठी सुद्धा तुपामध्ये थोडीशी मोहरी, हिंग, जिरं, कढीपत्ता, उडदाची डाळ आणि काजू घालून छान ते सगळं गोल्डन ब्राउनिश होईपर्यंत तुपामध्ये मिक्स करून घ्यायचं आणि ही फोडणी भातावरती घालायची. वरनं भरपूर कोथिंबीर घालून भात मस्त मिक्स करून घ्यायचा. दही भात तयार.
आई एकीकडे दही भात सारखा करून घेत होती, तोपर्यंत मी एकीकडे आंबा चिरून घेतला आणि लगेचच आम्ही सगळे जेवायला बसलो. जेवण झाल्यानंतर लगेचच ओटा क्लीन करायला घेतला. सगळ्यात आधी जी भांडी घासायला टाकायची होती ती सगळी सिंकमध्ये ठेवली. खरकटं सगळं बाजूला काढून ठेवलं. जे अन्न थोडंसं उरलं होतं ते वाट्यांमध्ये काढून फ्रीजमध्ये ठेवून दिलं आणि अशा प्रकारे ओटा सगळा क्लीन करून घेतला. दुपारी मस्त आराम झालाय आणि आता इव्हिनिंग झाली आहे. चहाच गाळते. तर आता चहा पिऊन झाल्यानंतर पहिले आम्ही पटकन बाहेर जाऊन येणार आहोत, कारण जसं तुम्हाला मगाशी सांगितलं की गुढीपाडवा आहे उद्या, तर थोडंसं शॉपिंग करायचं आहे, तोरणं वगैरे सुद्धा आणायची आहेत. आणि आवरावर जी सकाळी मी म्हटलं ते जनरल आपलं जरा बेडशीट्स बदलायचे आहेत, कवर्स बदलायचे आहेत आणि पडदे आईने सगळं झटकून वगैरे ठेवलंय, त्याच्यामुळे मी बाहेरनं आले की पटकन पडदे वगैरे सगळं बदलून घेईन. पण पहिले पटकन चहा पितो आणि बाहेर जाऊन येतो. हा व्लॉग मी इथेच थांबवते. आणि हो, ज्या दिवशी तुम्ही हा व्लॉग बघताय त्या दिवशी गुढीपाडवा आहे, त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना गुढीपाडव्याच्या आणि नूतन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा.